राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइड मोशन ओपन करून घ्यायचं आहे। आता ओपन केल्याबरोबरच आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आणि सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे की सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इथं एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन हाच इमेज आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे सेट करायचा आहे। आणि सेट केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 29.28 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे आणि हा जो एकच इफेक्ट तुम्हाला दिलेला आहे तो इथून काय करायचा आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, ज्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये जो दिलेला म्हणजे आपला मटेरियलमध्ये दिलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे, तो अशा प्रकारे राहणार आहे। तर व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून अशा प्रकारे लॉंग प्रेस करून अशा प्रकारे तो वरती सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की हा व्हिडिओ आहे याची लेंथ तुम्हाला प्रॉपर शेवटपर्यंत मिळून जाणार आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं प्रॉपर याची साईज हाईट सर्व मिळून जाईल। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची, ही जी व्हाईट PNG आहे ती आपल्याला या व्हिडिओवरती अशा प्रकारे सेट करायची आहे, म्हणजे वरती घेऊन यायचे आहे आणि प्रॉपर अशी जी व्हाईट PNG आहे ती अशा प्रकारे सेट करायची, म्हणजे तुम्हाला याचा दोन भागात प्रॉपर असा लुक दिसून येणार आहे। तर PNG सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय तुम्हाला। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेला आहे अशा प्रकारे तो ॲड करून या PNG व्हाईट PNG वरती पहिल्यांदा तर सेट करायचं आहे। त्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट 3.10 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून एक शेप कोणताही सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिलेक्ट करून घेतल्यानंतर 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता हा शेप आहे तो फुल स्क्रीन झाल्यानंतर कलर अँड फिलवर क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे आणि थोडंसं पुढे जाऊन आपल्याला थोडासा याचा छोटासा भाग कट करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता छोटासा भाग कट केल्यानंतर अजून याच्यापेक्षाही छोटा केला तरी चालेल, म्हणजे अशा प्रकारे छोटा भाग सिलेक्ट केल्यानंतर हाच भाग सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी घ्यायचा आहे आणि इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला आपल्याला पेस्ट करायचं आहे। याचं युनिक असं कॉम्बिनेशन आणि युनिक असा लुक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल। बघू शकता अशा प्रकारे मी हे जो स्मॉल लेअर आहे तो इथं मी अप्लाय केलेला आहे। अप्लाय केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।